नमस्कार मित्रांनो, आज आपण डेक्कन क्वीन एक्सप्रेसने पुणे ते दादर हा प्रवास करून पालघर जिल्ह्यातील समुद्री किल्ला अर्नाळा पाहायला जात आहोत। पुणे ते दादर जात असताना वाटेत खंडाळा घाट लागतो। गाडी घाटातून पास होताना सुंदर दृश्य पाहायला मिळतात। दादरला पोहोचल्यावर मी लोकल पकडून विरारला आलो। विरारपासून अर्नाळा बीच हे अंतर 8 किलोमीटर आहे। विरार स्टेशनपासून अर्नाळा गावापर्यंत 321 नंबरची बस जाते। गूगल मॅपचा वापर करून आम्ही अर्नाळा बीचवर पोहोचलो। अर्नाळा बीचवरून फेरी बोट घेऊन आपण अर्नाळा बेटावर येऊ शकतो। बोटवाले प्रत्येकी 20 रुपये घेतात। चला तर आज आपण हा सुंदर किल्ला पाहूया।
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध जलदुर्ग व पर्यटन स्थळ असणारा अर्नाळा किल्ला वैतरणा नदीच्या मुखावर समुद्र किनाऱ्यापासून पाव किलोमीटर अंतरावर समुद्रात बांधला आहे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे निलेश आणि तुम्ही पाहताय ट्रॅव्हलर निलेश यूट्यूब चॅनल। काही काळ हा पोर्तुगीजांच्या अंडर हा किल्ला होता। तर असं इकडून मागच्या साईडनी हे जे लोक येताना तुम्हाला दिसत आहे, तिथून बोट येते। 20 रुपयाची बोट घेऊन आपण इकडे येऊ शकतो। ती बोट घेऊन आल्यानंतर आपल्याला इकडे आता अर्नाळा किल्ल्याला जायचं आहे। तर सुंदर असा हा एरिया आहे। तर दादरपासून मी लोकल घेतली आणि दादरपासून लोकल घेऊन 1 तासात विरारला पोचवते। विरारवरून बस घेतल्यानंतर आपण इथं अर्नाळ्याला पोचतो। तर छोटंसं थोडंफार चालत यावं लागते बसनी सोडल्यानंतर। तर आज आपण हा किल्ला एक्सप्लोर करूया। उत्तर कोकणातील वसई किल्ल्याच्या खालोखाल हा अतिशय बळकट किल्ला समजला जातो। वसई मोहिमेच्या वेळी पेशव्यांनी अनेक लहान मोठे किल्ले उत्तर कोकणात बांधले। चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी वसई, बेलापूर, विरार जवळील जीवधन, पारसिक, टकमक, गंभीरगड, सेगवा, काळदुर्ग, असावा, तांदुळवाडी, मनोर, माहीम, केळवे, पानकोट इत्यादी किल्ले जिंकून घेतले। तसेच अर्नाळा, वज्रगड, ठाणे, भवानीगड इत्यादी किल्ले नव्याने बांधले। छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील समुद्रात खांदेरी, कुलाबा, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग असे 5 किल्ले बांधले। त्याला अनुसरून मराठ्यांनी अर्नाळा हा अभेद्य किल्ला उत्तर कोकणात बांधला। त्याला एकूण 3 दरवाजे असून महादरवाजा उत्तराभिमुख आहे। कमानीच्या मध्यभागी पहिले बाजीराव पेशवे यांनी दरवाजाचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख असणारा तिथे एक शिलालेख आहे। या कमानीवर सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेल्या हत्तीच्या प्रतिमा कोरलेल्या दिसतात। 1818 साली इंग्रज अधिकाऱ्याने केलेल्या पाहणीनुसार या किल्ल्याचे क्षेत्रफळ 700 चौरस फूट असून तटबंदीची उंची साधारणतः 25 ते 30 फूट आहे। तटबंदीमध्ये भैरव, भवानी आणि बावा या नावाचे 3 बुरुज आहेत। पेशव्यांनी हा किल्ला पूर्णपणे नव्याने बांधला। किल्ल्यामध्ये त्र्यंबकेश्वर भवानी देवीचे मंदिर आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरासमोर बांधीव अष्टकोनी तलाव आहे। या व्यतिरिक्त पिण्याच्या पाण्यासाठी एक विहीर देखील बांधलेली दिसते। किल्ल्याच्या तटबंदीमध्ये एकूण 10 बुरुज बांधलेले आहेत। अर्नाळा बेटाचा इतिहास मध्ययुगीन कालखंडापासून सुरू होतो। या बेटावर गुजरातच्या सुलतानाने 1516 मध्ये एक छोटी गडी बांधली होती। पोर्तुगीजांनी हल्ला करून 1530 मध्ये हे बेट काबीज केले। या बेटावरील गडी व इतर इमारती पाडून उद्ध्वस्त केल्या व हे बेट एका पोर्तुगीज अधिकाऱ्याला इनाम दिले। त्या अधिकाऱ्याने बेटावर काही बांधकाम केली आणि शिबंदी ठेवली। पुढे अनेक वर्षे हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात होते। पेशव्यांना हे बेट मराठी साम्राज्यात असावे असे मनापासून वाटत होते। याचे मुख्य कारण म्हणजे हे बेट ताब्यात असले तर वैतरणा खाडीतून चालणाऱ्या व्यापारावर वर्चस्व मिळवता आले असते आणि त्यामुळे स्वराज्याच्या महसुलासाठी मोठी वाढ झाली असती। मार्च 1737 रोजी अर्नाळा बेट काबीज झाले। या मोहिमेत विशेष चकमक झाल्याचे किंवा माणूस दगावल्याचे कोणतेही उल्लेख मराठी व पोर्तुगीज कागदपत्रात मिळत नाही। बेटावर पोर्तुगीजांची फारशी शिबंदी नसावी। 13 एप्रिल 1737 रोजी शंकराजी पंत यांनी चिमाजी आप्पा यांना पत्र लिहून अर्नाळा घेतल्याची माहिती दिली।
शंकराजी पंतांनी बाजीराव बेलासे व चिंतामण शिवदेव यांच्या सोबत 300 माणसे अर्नाळ्याला पाठवली आणि मूळ किल्ल्याच्या दुरुस्तीला सुरुवात केली। आता सध्या आपण किल्ल्याच्या तटबंदीवर आहोत आणि आपण इकडच्या साईडनी जेव्हा पाहिलं त्या साईडने आपल्याला मेन किल्ल्याचा प्रमुख प्रवेशद्वार आहे आणि त्या दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी जे कमान आहे त्या दरवाजाची त्याच्यावर विशिष्ट अशी कलाकृती रेखाटलेली आपल्याला पाहायला भेटते आणि तिथं कमळाच्या फुलाचा आकार दिलेला आहे आणि सुंदर असं विशिष्ट कलाकृतीने नटलेला असा हा आपल्याला किल्ला दिसतो। तर असा काही हा परिसर आहे। तर संपूर्ण किल्ला आपण तसा एक्सप्लोरच केला आहे। तर हे मंदिरं आणि एक एक गोष्ट पाहत आपण किल्ला निहाळत आहोत। अर्नाळा किल्ल्याच्या बांधकामासाठी कोळी, गवंडी, लोहार, सुतार व इतर माणसे काम करीत होती। 20 मार्च 1737 रोजी मानाजी आंग्रे यांनी पोर्तुगीजांची एक बोट पकडली होती। त्यामध्ये 28 तोफा होत्या। यापैकी 10 तोफा अर्नाळा येथे शत्रूपासून रक्षण करण्याकरिता द्याव्यात अशी मागणी शंकराजी पंतांनी केली। चिमाजी आप्पांनी अर्नाळ्यात काम करणाऱ्या लोकांसाठी मोठ्या प्रमाणावर धान्य पाठवण्याची सोयही केली। किल्ल्यातील कोठी व सदर बांधण्यासाठी पुणे व सुरत येथून सुतार मागवले। ऑक्टोबर 1737 पासून जानेवारी 1738 पर्यंत किल्ल्याचे 3 बुरुज बांधले होते। या बुरुजांची भैरव, भवानी आणि बावा अशी नावे आहेत। भैरव आणि भवानी बुरुजांची उंची 20 फूट होती। किल्ल्याच्या बाहेरील बाजूस पोर्तुगीजांच्या काळातील एक पडका बुरुज होता। तोफांचा मारा करण्यासाठी 16 खिडक्या ठेवल्या। या बुरुजाची दुरुस्ती झाल्यावर सर्व लोकांना परत किल्ल्यातील कामासाठी पाठवले। अर्नाळ्याचे उरलेले काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी चिमाजी आप्पा यांनी नानासाहेब पेशवे यांना पत्र लिहिले होते। अशा प्रकारे अनेक अडचणींना तोंड देत पेशव्यांनी अर्नाळा बेटावर एक भक्कम किल्ला शंकराजी पंत फडके यांच्यामार्फत बांधून घेतला। तर या व्हिडिओत इथेच थांबूया। भेटूया लवकरच पुढील भटकंतीमध्ये। धन्यवाद।